अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज हा संदेश ऐक, कारण यात तुझ्यासाठी चमत्कार आणि आशीर्वाद मी पाठवत आहे. जेव्हा तुम्ही ते ऐकाल तेव्हा तुमच्या मनातील ते सर्व काही दुःख, दैन्य, काळजी संपणार आहे. बाळा, मी तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे. तुमच्या मनातील ते प्रत्येक प्रश्न माझ्याकडे सोपवून द्या आणि निश्चिंत राहा. देव म्हणतात, बाळा, काळजी करू नकोस. तुझ्या निवासस्थानाजवळ कोणतीही आपत्ती येणार नाही, कारण तू जिथे जशाही परिस्थितीत आहेस त्यातील चांगल्या परिस्थितीत मी तुला नेऊन ठेवणार आहे. तुला माझ्या आशीर्वादांची गरज असल्यास, माझ्या सहवासाची गरज असल्यास होय म्हण, कारण मी सतत तुझ्या चिंता सोडवण्यासाठी तुझ्या आजूबाजूला असतो. तू जेव्हा माझे स्मरण करतोस तेव्हा मी तिथे येऊन तुला ते आशीर्वाद प्रदान करतो आणि तुझ्या सर्व काही गोष्टी ज्या नकारात्मक आहे त्या सकारात्मकतेत परिवर्तित करतो. बाळा, आज रात्रीत तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त कराल जे तुम्हाला हवे आहेत. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर आज आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. तू मलाच माता पिता मान, कारण सर्व काही मीच तुला देणार आहे. चांगले आरोग्य निर्माण केल्या जात आहे ते तुमच्यासाठीच, आणि तुमचे त्रास संघर्ष कमी करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहेत. तुम्ही ज्या शोधात आहात ते तुमच्या मार्गात आहे. तुम्ही 2 पुढे पावले टाकून चालावे, कारण तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल ज्याची तुम्हाला इच्छा आहे, अपेक्षा आहे. तुम्ही तुमच्या जीवनात जे काही सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहात ते आश्चर्यकारक तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे. तुम्ही ज्याचा शोध घेत आहात ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. तुमची परिस्थिती बदलण्यात येत आहे. स्वामीवर विश्वास असल्यास होय देवा, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. भरपूर आशीर्वाद तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ देण्यासाठी येत आहेत. तुम्ही फक्त ते मागा, ती इच्छा करा आणि ते सर्व काही प्रगट केल्या जाईल. देव तुमच्यासाठी ते सर्व काही भेट वस्तूच्या रूपात पाठवत आहे. तुम्ही जर देवावर विश्वास ठेवत असाल तर खूप काही सुंदर निर्माण होणार आहे जे तुमच्यासाठी आहे. मग तुम्ही ते स्वीकार करण्यास तयार असाल. चमत्कार देव पाठवत आहे. ते स्वीकारण्यास तुम्ही तयार असाल तर होय म्हणा आणि त्याचे आनंदाने स्वीकार करा. देव म्हणतात, बाळा, मी तुला प्रेमाने साथ देईल. नेहमी लक्षात ठेवा, देव आपल्यासाठी इथे उपस्थित आहे, कधीही आपल्या विरुद्ध नाही, आणि तो आपल्या सोबत असतो. परमेश्वर तुमच्या लढाया लढतो आणि तुम्हाला आव्हानांबद्दल ते सर्व काही प्रेरणा देतो, कारण तुम्ही ते लढावे, ते सर्व काही प्राप्त करावे अशी देवाची इच्छा आहे. स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका. देव तुम्हाला मागे ठेवायला नाही तर पुढे नेण्यासाठी आहे. देवाजवळ सर्व काही सकारात्मक आहे. तुमच्यातून ते नकारात्मक काढून टाकण्यात येत आहे. तुम्ही आता त्या हंगामात जात आहात जिथे प्रार्थना स्वीकार होते आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंद दिला जात आहे. चिंता करणे सोडा. काही गोष्टींना तुम्ही तोंड देऊ शकता, पण काही गोष्टी देवाच्या हातात आहे त्या देवाच्या हातातच ठेवा, कारण तुम्ही देवावर जितका विश्वास ठेवाल आणि देवाकडून जे काही प्राप्त कराल ते शाश्वत असेल, ते तुमच्यासाठी मौल्यवान आणि महत्त्वाचे असेल. देव म्हणतात, बाळा, माझ्या दयाळूपणाचा अर्थ असा आहे की मी तुम्ही सर्व दीर्घकाळ माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल, कारण तशी माझी इच्छा आहे. माझ्या दयाळूपणाने मी तुम्हाला परिपूर्ण करू इच्छितो, आशीर्वादाने परिपूर्ण करू इच्छितो. जर तुम्ही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर विपुलतेने तुमचे घरदार भरल्या जाईल. तुम्ही त्या महानतेने परिपूर्ण केल्या जाल. तुम्ही एक स्त्रोत व्हाल आणि तुमच्यासाठी देव ते सर्व काही करेल. देवाच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. काही भेट वस्तू देऊन आशीर्वाद देईल जी तुमच्या सर्व चिंता हरण करण्यासाठी आहे. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या देवावरही विश्वास ठेवा. तुमचे आरोग्य उत्तम करण्यासाठी हे लक्षात ठेवा की देवाकडून येणारे आशीर्वाद तुमच्या आरोग्यावर चांगले परिणाम करणारे आहे. मग तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा की मी ते आशीर्वाद स्वीकार करतो. देव तुम्हाला कठीण काळातही मार्गदर्शन करेल
जो तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा, मदत, चमत्कार आणि आशीर्वाद पाठवत आहे. त्याच्या योजनेवर विश्वास ठेवा, कारण ती अफाट योजना आहे. आपल्या जीवनातील चमत्कारांची अपेक्षा करा, त्यामुळे पुढे 7 दिवस आनंदाचे असतील. तुम्ही जे काही इच्छित असाल ते तुम्हाला मिळेल. प्रेमाने भरलेले, शांततेने भरलेले असतील यावर विश्वास ठेवा. देव तुम्हाला तुमच्या सर्व चिंता, भीती, तणाव सोडून देण्यास आमंत्रित करतो. तो तुम्हाला पूर्ण शांतता आणि चिंताविरहित जीवन, आव्हानात्मक परिस्थितीला काहीतरी चांगले बनवण्याची हमी देतो. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. तुमच्या प्रार्थना नेहमी ऐकल्या जातात. काही वेळा उत्तरे येतात, तेव्हा तुम्ही देवावर अधिक विश्वास वाढवा. त्याच्या किमान अपेक्षा करता अनेक चमत्कार आणि आशीर्वादांनी भरलेल्या वेळेसाठी स्वतःला तयार करा. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि माझा देव महान असे टाईप करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि परिवर्तनासाठी सज्ज व्हा, कारण हे सर्व काही शुभ परिवर्तन तुमच्यासाठी होत आहे. तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करत आहे. देव तुम्हाला समृद्धी आणि विपुलतेने यशाकडे नेत आहे. तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा वाटत असेल तरीही देव तुमच्या सर्व काही काळजा नष्ट करणार आहे आणि शक्तीचा स्रोत आहे हे लक्षात ठेवा. आपण एकत्र प्रार्थना करूया. ही प्रार्थना तुम्ही स्वीकार करावी आणि म्हणावी, हे माझ्या स्वामी माऊली, मी तुझ्या सर्व काही स्वाधीन करतो. माझ्या ज्या काही चिंता आहे, क्लेश आहे, दुःख आहे, त्रास आहे, ते सर्व काही तुला सोपवतो आणि तुमच्या सर्व काही आशीर्वादांवर विश्वास करतो. हे देवा, माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्यासाठी मला क्षमा करा. मी काही गोष्टींसाठी अपराधी असेल तर तुम्ही माझे अपराध नष्ट करा आणि मला आशीर्वादित करा. देवा, मी कित्येक ठिकाणी चुकलो असेल, पण मला त्यासाठी क्षमा करा. मी तुमची प्रार्थना करत आहे. मी तुमच्याकडे आलो आहे. मला मदत करा. मी त्या सर्व काही संकटातून बाहेर पडू इच्छितो. अशी प्रार्थना देवाला करताच देव प्रसन्न होतील आणि तुमच्या दिशेने ते भरभराट आणि आनंदाचे क्षण देतील. जर तुम्ही ही प्रार्थना करत असाल तर मनोभावे प्रार्थना करा. देवाला सर्व काही आपले सांगून टाका आणि मोकळे व्हा. तुमच्या हातून काही चुका घडल्या असतील, कारण प्रत्येक मानव काही ना काही चुका करत असतो, पण मग त्याचे असे नाही की देव कधीच माफ करणार नाही. देव त्यासाठी क्षमाही करतील, कारण देव दयाळू आहे. देवाच्या दयाळूपणावर विश्वास ठेवा. आनंद येत आहे. तुमच्या दिशेने देवाची उपस्थिती आणि विश्रांती घ्या. देव तुमचे ओझे उचलत आहे आणि तो तुम्हाला अद्भुत चमत्कार देत आहे. तुमच्या स्वप्नांना आणि प्रगतीच्या आड येणारे प्रत्येक अडथळे तो दूर करत आहे. जर तुम्ही तयार असाल तर ते सर्व काही दूर केल्या जाईल. तुमच्या अपेक्षा वाढवा, इच्छा करा आणि देव ते सर्व काही पूर्ण करत आहे यावर विश्वास ठेवा. देव तुमच्या आशीर्वादांना चमत्कारात प्रवाहात तुम्हाला देत आहे. जर तुम्ही त्या प्रवाहात